अरे हो हो, ऐक जरा, ऐक. हा बोला, मी आपली काय मदत करू शकतो? अरे तुम्ही काहीतरी 14 एप्रिल पिंपरीचा प्रोग्राम आहे असं ऐकलं मी, आणि तुम्ही देणग्या जमा करणार आहात. हो निकळजे साहेब, यावर्षी आम्ही महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची 135वी जयंती साजरी करत आहोत, आणि त्यासाठी सर्वजण, सर्व थरातील लोक आपापल्या परीने स्वखुशीने वर्गणी जमा करीत आहोत. ऐक जरा, मी खूप गाईत आहे, माझ्याकडे काही या समारंभाला यायला वेळ नाही आहे, म्हणून प्रत्येक वर्षासारखं सर्वात मोठी देणगी माझ्याकडून बर का. पूर्ण 1 लाख आहेत. आणि हो बरं, मी येऊ वा थांबू शकणार नाही, म्हणून तुमच्या समारंभात मी दिलेली देणगी सगळ्यांना सांग बर का. आणि जे काय तुम्ही फ्लेक्स लावणार आहेत ना, त्यावर माझं नाव जरा ठळक अक्षरात द्या, म्हणजे कळेल सगळ्यांना की मी सर्वात मोठी देणगी दिली. मी नितीन निकाळजेंनी सर्वात मोठी देणगी दिली. आठवणीने कर बरं. चल निघतो मी, माझ्याकडे वेळ नाहीये. अहो निकाळजे साहेब, यावर्षी जयंती आम्ही अगदी वेगळ्या पद्धतीने साजरी करणार आहोत. मुलांसाठी कल्चरल ऍक्टिव्हिटीज, मोटिवेशनल स्किट, डान्स आहेत. त्याचबरोबर समाजातील प्रतिष्ठित व्यक्तींना आम्ही बोलवले आहे की ज्यांच्या मार्गदर्शनाने भावी पिढीला स्वतःचे व समाजाचे कसे उद्धार करता येईल याविषयी ते माहिती देतील, मार्गदर्शन करतील. अरे यार, मी तुला सांगितले ना, मी खूप बिझी असतो, माझ्याकडे अजिबात वेळ नाही यायला. अरे हो निकाळजे साहेब, तुम्ही सरकारच्या एका मोठ्या पदावर कार्यरत आहात. तुमच्या एका ह्याच्यावर तुमच्यासारख्या व्यक्तींनी जर या कार्यक्रमामध्ये आले तर ते एवढे उच्च शिक्षित आहात तुम्ही, समाजातील प्रत्येकासाठी तुम्ही एक मोटिवेशनल व्यक्ती आहात. तुमच्या अनुभवाचे, तुमच्या शिक्षणाचे, तुमच्या स्किलचे समाजाला, विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळेल आणि प्रेरणा देखील मिळेल. ओरडा काय आहे तुमचं प्रोत्साहन? मी इतक्या मोठ्या पदावर पोहोचलो, इतका श्रीमंत झालो, एका अशा फालतू समारंभात येऊन नाही, तर ते मी माझ्या स्वबळावर, माझ्या टॅलेंटवर झालो आहे. आणि फुकटचा वेळ नाहीये मला या कार्यक्रम अटेंड करायला, खर्च करायला. काय म्हणाले तुम्ही? ॲज टाइम इज मनी इन टुडेज वर्ल्ड. आणि हो, खरं सांगायचं म्हटलं ना, मला या तुमच्या सगळ्यात मिक्स व्हायला आवडत पण नाही. काय म्हणाले तुम्ही? आपल्या समाजामध्ये तुम्हाला मिक्स व्हायला आवडत नाही? बाबासाहेबांच्या जयंतीमध्ये तुम्हाला सामील व्हायला आवडत नाही? होय होय, अगदी बरोबर, मला अजिबात आवडत नाही. पण आपल्या सोसायटीच्या कार्यक्रमामध्ये, प्रत्येक कार्यक्रमामध्ये, मग तो होळी असो, दिवाळी असो, गणपती उत्सव असो, गुजरात्यांच्या दांडिया असो, त्याच्यामध्ये मात्र तुम्ही 2-2 लाख रुपये देऊन सहकुटुंब परिवाराचा सामील होता. हे बघ, ते सगळं वेगळं आहे. तुला सांगायची मला काही गरज वाटत नाही की मी कुठे जावं आणि कुठे नाही. ते सगळं माझ्या पर्सनल आवडीनिवडीवर अवलंबून आहे. अरे हा घ्या 1 लाखाचा चेक, मी निघतो, माझ्याकडे वेळ नाही.
पहा निकाले साहेब, तुमच्या मागण्यातून मला पहिल्यापासून थोडं जाणवतच होतं, पण आता तुम्ही बोलले म्हणून मी लहान तोंडी मोठा घास घेऊन बोलतो. काय म्हटलं तुम्ही? बाबांची जयंती तुम्हाला फालतू वाटते? तुम्हाला वेळ नाही? काय वाटते तुम्हाला? ही 1 लाखाची देणगी दिली म्हणजे तुमचं कार्य झालं? समाजाचं ऋण फेडलं? बाबा पैसे दिल्याने सगळं होत नाही. बाबासाहेबांचं सगळं ऋण फेडलं? समाजाप्रती तुमची निष्ठा संपली? आणखी काय, सगळे हेच करतात, तुला नाही माहिती? निकाळजे साहेब, जितके तुमचे हे 1 लाख समाजासाठी महत्वाचे आहे, त्याही पेक्षा अत्यंत महत्वाचे आहे की, आणि ती महत्वाची गोष्ट आहे म्हणजे तुमची उपस्थिती. या अशा समारंभामध्ये वेगवेगळ्या बॅकग्राऊंड मधून आलेले लोक जे असतात, निराश खचलेले लोक असतात, तेव्हा ते तुमच्याकडे पाहतात. त्यांना स्वप्न बघायची उमेद जागवण्याची एक तुम्ही ती टाळत आहात, परवानगी त्याची ती नाकारत आहात. कारण या समारंभामध्ये जेव्हा ते पाहतात की माझ्या समाजातला व्यक्ती जेव्हा एवढा इथपर्यंत पोहोचला तर मी का नाही? हे बघ, मला तुझा अपमान करायचा किंवा काही वेगळं बोलायला लावू नकोस. तुला काय वाटतंय मी एकटा जेवढा उच्च शिक्षित आहे, मी एकटा जेवढा श्रीमंत आहे, मी एकटा जितक्या मोठ्या पदावर आहे, मी एकटा जितक्या सफल आहे? बाकी कुठे गेले? तुझ्या समाजातील लोक कुठे गेले? झोपले? निकाळजे साहेब, तुम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा 18 मार्च 1956 भाषण ऐकलं असेल किंवा वाचलं असेल का? तुम्ही तर उच्च शिक्षित आहात, म्हणजे तुम्ही नक्कीच ते वाचलं असेलच. नाही. वेळ कुणाकडे होता आणि आहे? शिक्षण, नोकरी, कॉम्पिटिशन युगात स्वतःला स्थिरवताना वेळ कुणाकडे आहे? वाचन विचन करायला नाही वाचलं मी त्यांचे भाषण. काय आहे त्यात? निकाळजे साहेब, त्यात आहेत त्यांच्या वेदना. आपल्या समाजातील प्रत्येक व्यक्तीने, लोकांकडून प्रतिष्ठित शिक्षित नोकर वर्गाने जरा एक वेळा वेळ काढून ते वाचलं पाहिजे, ते ऐकलं पाहिजे. तेव्हा कळेल त्यांच्या भाषणातील मर्म. त्यांनी डायरेक्टली असं काही म्हटलंच नाही, आणि ते कशाला म्हणतील? कारण ते एक सूर्य होते, संघर्षाचे पेट ते धगधगते ज्वालामुखी होते. ते कशाला म्हणतील? पण त्यांच्या शब्दांचा अर्थ नक्कीच असा होतो की मुझे मेरे पढे लिखे लोगों ने धोखा दिया. असं का त्यांना वाटलं असेल? मी इतका तुमच्यापेक्षा लहान असून तुम्हाला बघून मला हे जाणवतं, तर ते तर समाजाला अंधारातून प्रकाशात आणलं. असं काही नसते. सगळेजण आपल्या जबाबदाऱ्यामध्ये अडकलेले आहेत. आजच्या स्पर्धेत नाव मिळवणं आणि टिकवणं, त्यासाठी अशा फालतू गोष्टीसाठी वेळ नाहीये आणि रस पण नाहीये. आपल्या परिवारासाठी सुख सोयी उपलब्ध करून देणे म्हणजे समाजाला धोका देणे नाही. तुमच्या बोलण्यावरून आज मला त्या महामानवांची खूप आठवण येत आहे. त्या महामानवाने अगदी योग्यच म्हटले होते. त्या दूरदृष्टी होते, म्हणून ते बोलले होते, जो अपना इतिहास नहीं जानता वो इतिहास बना नहीं सकता. काय म्हटलं तुम्ही? स्वतःच्या मुलांच्या बाळांसाठी सुख सोयी उपलब्ध करणे म्हणजे झालं जीवन. तुम्हाला माहिती आहे का? नसेलच, पण मी सांगतो,
बाबासाहेब इतके उच्च शिक्षित होते की त्यांच्याकडे 32 देश विदेशातल्या डिग्र्या होत्या, 64 विषयांचे मास्टर्स होते आणि 9 ते 11 भाषांवर त्यांचं प्रभुत्व होते. जर त्यांनी विचार केला असता तर जगातील रगड पगाराची ती पण विदेशामध्ये नोकरी मिळवली असती, केली असती. इतके ते प्रतिभावान होते. त्यांनी विचार केला असता तर त्यांच्या मुलांसाठी आणि त्यांच्या येणाऱ्या जनरेशनसाठी मिलिनियर नाही तर बिलिनियर त्यांनी करून ठेवलं असतं. पण त्यांना स्वतःसाठी, त्यांच्या परिवारासाठी लक्झरी लाईफ या आपल्या किड्यामध्ये जगलेल्या जीवन जगणाऱ्या लोकांच्या समाज बांधवांपेक्षा महत्वाचे वाटले नाही, वाटले नव्हते. बाबांनी जेव्हा समाजाचा हात धरला म्हणून तुम्ही शिक्षित झाले आणि पुढे शिकू शकले, इथपर्यंत मोठ्या पदावर पोहोचू शकले. म्हणून त्या बाबांनी समाज बांधवांना किड्यातून अंधारातून प्रकाशात आणले. त्यांनी प्रकाशात आणले आणि तो प्रकाश तुम्ही विझू देऊ नका. आता परत समाज बांधवांना त्या दलदलीमध्ये जाऊ देऊ नका. तुम्ही बाबासाहेबांच्या विश्वासाचे तडे जाऊ देऊ नका आणि तडे जाऊ देणारे पढे लिखे इंसान बनू नका, निकालजे साहेब बनू नका. आणि काय म्हणले होते तुम्ही की अशा समारंभामध्ये तुमच्या मुलांना तुम्ही जाऊ देत नाही? होय, अगदी बरोबर. मी माझ्या मुलांना असल्या समारंभात यायची परवानगी सुद्धा नाहीये आणि ते कधीही उत्साही नसतात. तुमचे असे विचार असतील तर मग काय त्यांच्याकडून अपेक्षा. आज AI आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा युग आहे, मशीन ट्रेनिंग आहे, ग्लोबल थिंकिंग हवी आहे. म्हणून काय मी मुलांना जेविंग शिकू? काय होईल त्यामुळे? आता समाजामध्ये खूप वेगवेगळ्या विचारधारेचे लोक आहेत. जेबी म्हटल्याने होत नाही. माझ्या मुलांना शांत आयुष्य द्यायचं आहे, सन्मानित आयुष्य द्यायचं आहे. म्हणून मी त्यांना यापासून सगळ्यातून दूर ठेवतो. निकालजे साहेब, तुम्ही शिकलेत, सवरलेत, पण समजलेच नाही. समझे ही नहीं आप जिस समाज की बात कर रहे हो तर त्या समाजामध्ये उभे राहण्याची लायकी बाबासाहेबांमुळे तुम्हाला मिळाली. जर बाबासाहेबांनी संविधानामध्ये लिहिलेच नसते तर आज तुम्ही जनावरांपेक्षाही बदतर जीवन जगायला पडले असते. जिस थाली में खा रहे हो उसी में छेद कर रहे हो निकालजे साहब. म्हणे मुलांना शांत आयुष्य लाभायचंय. सगळेच करतात, मी केले तर काय वागे करणार त्यात? तुम्ही खूप शिकलेत, सवरलेत, पण इतिहास वाचला का? बाबासाहेबांचा संघर्ष वाचला का? जर वाचला असता तर तुम्ही हे असं बोललेच नसते. आधीच तुम्हाला सांगितलं ना, इतिहास वाचायला कोणाकडे वेळ आहे? आजच्या स्पर्धेच्या युगात स्वतःचं नाव स्थिरवताना कुणाकडे वेळ आहे?
निकाळजे साहेब, आज आपला समाज, तुम्ही आम्ही भारताचे असंख्य लोक जी समानता स्वातंत्र्य भोगत आहे, हक्क अधिकार भोगत आहे, स्वच्छ पिण्याचे पाणी जे उपभोगत आहे, हे सर्व याचा पाया माता रमाईचे बलिदान आणि राजरत्न सारख्या बालकाच्या अकाली मृत्यूमुळे घडले आहे सगळं. काय म्हणतोस तू? निकाळजे साहेब, आजचे हे स्वातंत्र्य कालच्या कुणाच्या बलिदानाचा परिणाम आहे. समजलं निकाळजे साहेब? आजचे हे जे स्वातंत्र्य आहे ते कालच्या कुणाच्या तरी बलिदानाचा परिणाम आहे. माझ्या बाबांनी सांगितलेली एक गोष्ट सांगतो. खूप कमी लोकांना माहिती आहे की बाबासाहेबांना व्हायोलिन वाजवण्याची आवड होती. एक रात्री ते व्हायोलिन वाजवण्याची कोशिश करत होते. त्यांच्या बोटांना कंपन सुटत होते, पण धून काही जमत नव्हती, तुटत होती सारखी. तेवढ्यात त्यांचे सेवक नानकचंद रत्तू पाण्याचा ग्लास घेऊन त्यांच्याकडे आले आणि ते बाबांचे रूप पाहून अवाक झाले. त्यांनी बाबांना जेव्हा बघितले तेव्हा बाबांचे डोळे बंद होते आणि बंद डोळ्यातून अश्रू त्यांच्या गालावर पडत होते. व्हायोलिन मधून वाजलेली निघालेली धून एका लोरीसारखी वाटत होती. त्यांनी हिम्मत करून विचारले की बाबा, इतकी रात्र झाली आहे, अजून तुम्ही झोपले का नाही? आणि ही कोणती तुम्ही उदास धून वाजवत आहात? बाबासाहेबांनी व्हायोलिन खाली ठेवले व रत्तूला बोलले, आज मला माझ्या राजरत्नची खूप आठवण येत आहे. बाबासाहेब जेव्हा लंडनला शिकत होते तेव्हा तिकडे भारतामध्ये रमाईचा जीवन संघर्ष चालू होता. त्यांच्याकडे पैसे नसायचे तर ते पापड भाजून खात असे, ज्यामुळे त्यांना भूक लागत नव्हती व रात्रभर ते अभ्यास करू शकत होते. की त्यांना माहिती होते की त्यांचा समाज भारतामध्ये एक नरक यातना भोगत आहे. अभ्यास पूर्ण करूनही त्यातून सुटण्याचा मार्ग निघेल. बाबासाहेबांकडे जे काही थोडे पैसे जमा करायचे त्यातून ते पुस्तके खरेदी करायचे. इकडे रमाईचा शेणाचे उपळे कंडे बनवून विकायच्या व आपले घर चालवायच्या. खूप गरिबी असूनही बाबासाहेबांना अभ्यासात खंड पडू नये, ते विचलित होऊ नये यासाठी काहीही सांगत नव्हत्या. याच दरम्यान बाबासाहेब आणि रमाई यांचे एक एक करून 3 अपत्य बिमारी आणि इलाजाच्या विना कुर्बान झाली. बाबासाहेब जेव्हा कोर्स करून भारतामध्ये परतले तेव्हा त्यांचा सर्वात लाडका मुलगा राजरत्न आजारी होता. आपल्या वडिलांना इवल्याच्या डोळ्यांनी समोर पाहून खूप खूप आनंदी झाला. रमाईला वाटलं, आता बाबासाहेब आले, आता सर्व काही ठीक होईल, माझा चकुला राजरत्न झटपट बरा होईल. पण नियतीला काही वेगळंच मंजूर होतं. सततच्या बिमारीमुळे इलाज वेळेवर न मिळाल्यामुळे राजरत्नाला डबल निमोनिया झाला होता. डॉक्टरांच्या फीसाठी दवाईसाठी पैसे कमी असल्यामुळे राजरत्नाला त्यावेळी चांगला इलाज मिळत नव्हता. बाबासाहेब जे बॅरिस्टर होते, जगभरातले कानून जाणत होते, जे अर्थशास्त्राचे ज्ञाता विज्ञान पंडित होते, पण त्या रात्री पिताच्या रूपात आणि परिस्थितीमुळे पूर्णपणे लाचार होते. कयामतच्या त्या रात्री राजरत्नाची श्वासे कमी होत चालली होती. रमाई बाजूला दगड्यासारखी शून्यामध्ये बसून होती. बाबासाहेबांनी आपल्या त्या तानुल्या छकुल्या लाडक्या राजरत्नाचा कोमल हात त्यांच्या हातात घट्ट धरून धरला होता. डोळ्यात अश्रूंनी एक भाऊक पिता आपल्या निरागस मुलाकडे एकटक पाहत होता. जो बालक मोठा होऊन आपल्या पित्याचा सहारा बनेल, आज त्याच मुलाची जीवनाची डोर तुटताना पाहत होते. 1, 2, 3
झटके देऊन इवलासा जीव तो शांत झाला. निघून गेला. घरात सगळीकडे आक्रोश सुरू झाला. टाह फोडून माता रमाई रडत होत्या. त्यांचा लाडका राजरत्न या संघर्षामध्ये कुर्बान झाला होता. दुःखाचे निर्दयीपण अजूनही बाकीच होते. जेव्हा छोट्याशा राजरत्नाला स्मशानभूमीला मध्ये न्यायची वेळ आली तेव्हा माहीत झाले की नवीन कफन घ्यायला देखील बाबांकडे पर्याप्त पैसे नव्हते. तो एक क्षण असा होता जो कुठल्याही माणसाचे स्वाभिमान तोडू शकत होता. एक बॅरिस्टर, एक विद्वान आपल्या सख्या मुलासाठी नवीन कफन सुद्धा घेऊ शकत नव्हता. काय तो क्षण असेल, किती कठीण परिस्थिती, काय काळीज फाटून नेणारी परिस्थिती बाबासाहेब व रमाई समोर होती. शेजारी व मित्रांनी मदत करण्याची पेशकश केली, पण बाबासाहेबांचा स्वाभिमान आणि दुःखाचा सागर इतका खोल होता की ते एकदम शून्य होऊन बसले होते. शेवटी घरी रमाईने एक जुनी साडी फाटकी साडी होती, त्यातून एक तुकडा फाडला व त्या लहानशा राजरत्नाच्या देहाला गुंडाळून शेवटी त्याला स्मशानाकडे नेण्यात आले. बाबासाहेबांचे पाय डगमगत नव्हते, पण त्यांचे मन रडत होते. आपल्या मुलाला आपल्या कवेत घेऊन पुढे पुढे चालताना आपल्या मनाशी प्रतिज्ञा केली की मी माझा आणखी एक अपत्य मुकलो आहे, कारण आमच्या जवळ संसाधन उपलब्ध नाही, कारण समाज व्यवस्था आम्हाला हजारो वर्षापासून शोषित, पीडित आणि असंख्य हालअपेष्टा सहन करायला भाग पडत आहे. मी इतका उच्च शिक्षित असूनही माझ्या कुटुंबासाठी, माझ्या मुलासाठी एक शेवटचे कफन सुद्धा विकत घेण्याची परिस्थिती नाही. काही पण झाले तरी मी माझ्या देशातील करोडो मुलांना, अच्युत मुलांना पुन्हा राजरत्न नाही बनू देणार, माझ्या लाडक्या राजरत्नासारखं नाही होऊ देणार. वायल्यांची तुटलेली धून, त्यात राजरत्नाची ती आठवण होती. ते त्यांनी आठवण आली म्हणून त्यांनी वाजवत होते. त्यानंतर कधीही वायलिन त्यांनी वाजवली नाही. शिरीष, असे कसे रे हे महापुरुष, किती हे दुःख. त्यांना फक्त आणि फक्त समाज, त्याच्या व्यतिरिक्त खाजगी काही नाही. माझ्या डोळ्यातून निघणाऱ्या अश्रूंना जाणीव होत आहे की काय शब्द नाहीत माझ्याकडे. व्हायरनची ती केस मध्ये ठेवून मेजकडे वळले, जिथे भारताचे संविधान आणि बुद्ध आणि धम्म यांची पांडुलिपी होती. त्यांची वाट पाहत होते. एक पिता, ते त्यांनी स्वतःचे अश्रू पुसले, कारण एक पिता रडू शकत होता, पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना रडण्याचा देखील अधिकार नव्हता. आपल्याला मिळालेले हक्क, अधिकार, स्वातंत्र्य जे काहीही न करता मिळाले, म्हणून मी, माझं कुटुंब, माझी लेकरे, माझी परिस्थिती व मी फक्त माझ्या कर्तृत्वाने सफल झालो असे म्हणतो व वागतो. खरंच शिरीष, आज तुझ्या रूपाने मला बाबासाहेबांचे दर्शन झाल्यासारखे वाटत आहे. माझे मन, बुद्धी, शरीर तुझ्या शब्दांनी शुद्ध झाल्यासारखे वाटत आहे. ज्यांनी जन्मापासून मृत्यूपर्यंत फक्त आणि फक्त संघर्षच केला, जगात कुठेही पाण्यासाठी सत्याग्रह झाला नसेल, पण ते आपल्याला शुद्ध, आपल्या समाज बांधवांना पाणी पिण्याचा अधिकार मिळाला. 14 तळ्याचा सत्याग्रह, काळाराम मंदिराचा प्रवेश, मनुस्मृती दहन, गोलमेज परिषद, कडोद्याचा संघर्ष, पुणे करार, भारताचे संविधान लिहिण्याचा आणि संविधान सभेमध्ये पोहोचण्याचा प्रवास,
बुद्ध आणि धम्म प्रवास हे ते प्रवास आहेत. त्यात तुम्ही प्रवास करणे म्हणजे त्यांच्या विचारांचे, स्वप्नांचे प्रचार आणि प्रसार करणे होय. खरंच शिरीष, आजपासून मी या प्रवासाला लागतो, धम्म प्रचाराला लागतो. काय म्हणाले तुम्ही की तुमच्या कुटुंबियांना, मुलांना खूप सुखीचे आयुष्य द्यायचे आहे? तुम्ही द्या, पण त्याचबरोबर तुम्ही बाबासाहेबांचा संघर्ष आणि बुद्धाची करुणा देखील सांगितली पाहिजे. आज आपल्या समाजातील पालक त्यांच्या मुलांना उच्च शिक्षित करतात, पण महापुरुषांचा संघर्ष, बुद्धांची करुणा सांगत नाही, आपला इतिहास सांगत नाही. आणि मग जेव्हा ते कॉलेज युनिव्हर्सिटीमध्ये जातात आणि तेव्हा त्यांना टचकन कोणीतरी म्हणतं की आले आता आरक्षणावर, मेरिट संपले. हे परीक्षेत उभे जरी झाले तरी यांना आरक्षणामुळे पास करणारच. आणि अशा वेळेस आपली मुलं डिफिकल्टीमध्ये जातात, कन्फ्युजन मध्ये जातात, आयडेंटिटी डिप्रेशन मध्ये जातात, बिकॉज दे डोंट नो हू आर दे. कारण त्यांना माहीतच नाही की त्यांच्या रक्तामध्ये भीक नसून बाबासाहेबांची बुद्धी आहे. कारण त्यांच्या रक्तामध्ये भीक नसून बाबासाहेबांची बुद्धी आहे. आपल्या मुलांना बाबासाहेब शिकवित नाहीत, महापुरुष महानायक शिकवित नाही, बुद्धाची करुणा शिकवत नाही. जय भीम एक नारा नसून तो एक संघर्ष आहे, स्वाभिमान आहे, समानता, न्याय, आत्मसन्मान आहे. शिक्षित बना, संघर्ष करा, संघटित राहा हा संदेश आहे, तो शिवून ठेवत नाही. आणि त्यामुळे तुमचे आमचे समाजाची मुलं जेव्हा या सोसायटीमध्ये जातात, युनिव्हर्सिटीमध्ये जातात, कॉलेजेसमध्ये जातात, ऑफिसेसमध्ये जातात, तेव्हा त्यांना त्या सोसायटीच्या इनव्हिजिबल अँड पॉवरफुल कास्टिझम, रेसिझमला बळी पडतात, बिकॉज दे डोंट नो हू दे आर. आणि आपण कोण आहोत. म्हणून तुम्ही ठरवा तुमच्या मुलांच्या डिप्रेशनला, तुमच्या मुलांच्या कन्फ्युजनला, आणि वेळ आलीच तर तुमच्या मुलांच्या आणि वेळ आलीच तर आपल्या मुलांच्या आत्महत्येला. डॉक्टर रोहित वेमुला 2016, डॉक्टर पायल तडवी 2019, दर्शन सोलंकी IIT मुंबई 2023, यश दसना IIT दिल्ली 2023, 14 मार्च 2026, रत्न मेघवाल एम्स राजस्थान. रात नहीं ख्वाब बदलता है, रात नहीं ख्वाब बदलता है, मंजिल नहीं कारवा बदलता है, मंजिल नहीं कारवा बदलता है. जज्बा रखो जीतने का मेरे दोस्तों, जज्बा रखो जीतने का मेरे दोस्तों, क्योंकि कुछ बदले ना बदले, वक्त जरूर बदलता है, वक्त जरूर बदलता है. जय भीम मीन्स लव, जय भीम मीन्स लाइट, जय भीम मीन्स जर्नी फ्रॉम डार्क टू लाइट, and Jai Bhim means the tears of millions of people. Jai Bhim!